पेरूला कवडीमोल भाव. राज्यात पेरू लागवडीखाली क्षेत्र 35,500 हेक्टरवर गेले होते. पण कमी उत्पादन आणि कमी भावामुळे शेतकऱ्यांनी पेरूच्या बागा काढून टाकल्या. पेरूला सरासरी जेमतेम 10 रुपये किलो भाव मिळत आहे. वर्षात 3 वेळा पेरूचे उत्पादन घेता येते. पण मृगबहारात सर्वाधिक फलधारणा होते. प्रक्रिया उद्योगातून फक्त 5 ते 7 रुपये किलो दर मिळतो. त्यामुळे राज्यभरातील पेरू उत्पादक अडचणीत आहेत. विनायक दंडवते, अध्यक्ष, भारतीय पेरू उत्पादक संघ, पुणे. राज्यात पेरू फळ पिकाखाली लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. पेरूचे अतिरिक्त उत्पादन होत आहे. त्या तुलनेत मागणीत वाढ आलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांना जेमतेम 10 रुपये किलो इतका भाव मिळत आहे. झाडावरील तयार पेरू तोडण्याचा खर्चही निघत नाही. पेरूच्या बागांमध्ये बांधावर पिवळा चिखल साचत आहे. अनेक शेतकरी पेरूच्या बागा काढून टाकत आहेत. राज्यात गेल्या 5 वर्षात पेरूच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. कृषी विभागाच्या 2023-24च्या आकडेवारीनुसार राज्यात 19,385 हेक्टरवर पेरूची लागवड आहे. त्यात पुणे 35,578 हेक्टर, नाशिक 1,571 हेक्टर, सोलापूर 3,643 हेक्टर आणि नगर 3,244 हेक्टर हे जिल्हे आघाडीवर आहेत. राहाता जिल्हा नगर येथील पेरू उत्पादक संदीप टिळेकर म्हणाले की राहाता परिसरात यंदा आंबे बहारात पेरूचे उत्पादन घेता आले नाही. उन्हाळ्यात पेरूच्या बागांना पाणी मिळाले नाही. पाऊस लवकर सुरू झाला त्यामुळे फळे धरता आली नाहीत. त्यामुळे सर्वच बागायतदार मृग हंगामात फळे घेत आहेत. त्यामुळे बाजारात एकाच वेळी पेरू येणार आहेत. सध्या आगाप काढणीलाही प्रति किलो 6 ते 10 रुपयांचा दर मिळत आहे. उत्पादन खर्चानुसार प्रति किलो 20 ते 25 किलो दर मिळणे गरजेचे आहे. 5-10 रुपये दराने पेरूची तोडणी आणि वाहतूक खर्चही निघत नाही. यंदा आंबेबहर वाया गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. राहाता परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पेरूच्या बागा काढून टाकल्या आहेत.